मिळवलाय आणि स्ट्राईक एंडवरती ज्याने मात्र पाठीमागच्याच मॅचमध्ये अर्धशतक झळकवलं होतं असा रायगड जिल्ह्यातील एकटघर गावचा खेळाडू अमित नाईक तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असा महामुकाबला तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. पॉवर पेचं हे षटक आहे. दोन्ही संघ आपण वेळेची नोंद घेतोय. 11 वाजून 46 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलेला आहे. पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. वाईड लाईन पकडून हा बॉल टाकला होता. त्यानंतर शरीरापासून दूर ठेवलेला बॉल. लाईन चांगली होती, टप्पा चूक होता आणि पहिल्याच बॉलवरती मयूर वाघमारे यांचा भेदक मारा पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळालाय. दोन्ही ऑल इंडिया आयकॉन आता मैदानाच्या आतमध्ये एकामेकाच्या समोर आहेत. बॅटिंग करताना एका बाजूला अमित नाईक, दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे. खुल्या गटाचे खेळाडू एकामेकासमोर. बॉल क्रमांक दुसरा मयूर वाघमारे, राईट आर्म ओव्हर द विकेट. सरळ बॅटने खेळलेला एक्स्ट्रा कव्हरला फटका आहे. प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. जिथे मात्र एकच धाव मिळाली जायला, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका चांगला खेळला होता. फटका थोडासा फसला होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि मी म्हणेन चेंडू बराच काळ हवेमध्ये देखील उभा राहिला होता, परंतु मी म्हणेन बालंबाल बचावलेत अमित नाईक. निश्चित ज्या प्रकारे त्यांनी फटका खेळला होता, ज्या प्रकारे फटका त्यांनी एक्झिक्यूट केला होता, बॉल फार खेळ हवेत उभा राहिला होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत आले तोपर्यंत बॉलने टप्पा घेतला. सिंगल मिळालेली आणि सिंगल सोबत स्कोर बोर्डचा श्री गणेशा पहिली धाव मिळते टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला. अमित नाईकच्या बॅटमधून पहिली धाव देखील आलेली आहे, परंतु आता स्ट्राईक एंडवरती तुम्हाला अजय शेलार पाहायला मिळतील कोटरुशी गावचे. पहिल्यांदा स्ट्राईक करतायत बॉलर तयार मयूर वाघमारे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल जो आहे ना तो थाय पॅडला जाऊन भेटतोय. बॉल डॉट. जबरदस्त हा बॉल पाहायला मिळालाय. अगदी मोजून मापून तोलून टाकलेला हा बॉल खूप चांगला पाहायला मिळालाय. अजय शेलरला हा बॉल मात्र समजलेलाच नाहीये. स्विचिटचा फटका खेळण्यासाठी गेले होते, थोडेसे फसले आणि डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. धावफलक आहे त्या धावसंख्येवरती स्थिर आहे. म्हणजे धावफलक आहे जैसे ते धावसंख्या आहे धावफलकावरती 1 आणि याच अंकावरती हे धावफलक आता स्थिरावलेला आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण चर्चा केली होती की वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा स्कोर 76 धावांचा उभा केला होता, परंतु आतापर्यंत या टीमला एकच धाव मिळालेली आहे आणि त्याचं कारण आहे मयूर वाघमारे यांची गोलंदाजी. त्याच टीमला आता धावसंख्यांचा उंचाक वाढवण्यासाठी संघर्ष देखील करावा लागतोय, परंतु आता समोरच्या स्ट्राईक एंडवरती अजय शेलार पुन्हा तयार. बॉल क्रमांक 4 ला पुढे सरसावत खेळलेला आहे. खेळाडू नाही आहेत. एक्स्ट्रा कव्हरला या डावातला पहिला चौकार कोट्रोशीच्या अजय शेलार यांच्या बॅटमधून. धावांची कोंडी फोडणारा हा फटका आलाय अजय शेलारच्या बॅटमधून. पायांचा वापर केला, टायमिंग प्रॉपर चांगलं केलं आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन खाली होतं. बॉल वेगाने सीमारेषा तोडतोय तलवारीच्या धारेने. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा चौकार. पदल आली त्याचा अगदी चांगला वापर केला होता. पुढे सरसावत आले, बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नव्हता आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा या बॉलने तोडली. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला अजय शेलार. यावेळेला स्वीप केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. वाईडिश डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. सिंगलच वरती समाधान मानावं लागेल या बॉलच्या पाठीमागे. ऑन साइडला हा फटका खेळला. अलॉंग दी कार्पेटच्या साहाय्याने डीप मध्ये प्रोटेक्शन होते. त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. संघाची धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना 6 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल अजूनही प्रगतीपथावर. पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये मयूर वाघमारे यांनी चांगली गोलंदाजी केली. एका बाजूला बॅटिंग मध्ये अमित नाईक ऑल इंडिया आयकॉन विरुद्ध ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातला शेवटचा बॉल. सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु इथे मोठ्या विकेटचं पतन होईल का? पंचांकडे अपील केली आणि या बॉलच्या पाठीमागे फलंदाज क्लीन बोल्ड आहेत. मयूर वाघमारे यांचा वार. या मॅच मधील खूप मोठी विकेट. अमित नाईकची विकेट मात्र मिळवल्यानंतर परी 11 सातारा या टीमचा जल्लोष उत्साह तुम्ही पाहू शकाल. काय जबरदस्त तिकट मारा मयूर वाघमारे यांचा पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडू ISPL खेळलेले. हा पहा रिप्ले. अगदी परफेक्ट यॉर्करचा कहर. पुढची दार झाकून ठेवली, परंतु पाठीमागच्या दाराने झाले चोरी आणि त्यानंतर मयूर वाघमारे यांचा जल्लोष, उत्साह आणि सेलिब्रेशन. मोठी विकेट, बिग विकेट गॉन. ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक या मॅच मध्ये मोठा खेळ नावाप्रमाणे करू शकले नाही. मधली यष्टी वाकवलेली आहे. मयूर वाघमारे काय बॉल टाकलाय. ड्रीम बॉल टाकला आणि ड्रीम बॉल एष्टांचा वेध घेतोय. धक्का क्रमांक 1 लागलाय. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमचा ऑल इंडिया आयकॉन एकटघरचा अमित नाईक माघारी. बेस्ट वर्सेस बेस्ट असा महामुकाबला पाहायला मिळाला, परंतु हे बॅटल जिंकलंय अगदी रायगड जिल्ह्यातील देवत गावचा मयूर वाघमारे याने, कारण अमित नाईक या खेळाडूची मोठी विकेट त्यांनी मिळवले.
आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन अमर बामरस या खेळाडूवरती जबाबदारी असेल संपूर्ण वीर मराठा वॉरियर्स या टीमची. पाठीमागच्या मॅचमध्ये अमित नाईकने चांगला खेळ साकारला होता, अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून आलं होतं. तो देखील आता स्वस्तामध्ये माघारी परतल्यानंतर अमर बामरस आणि अजय शेलारवरती या संघाची संपूर्ण जबाबदारी असेल. निश्चित आता या दोन खेळाडूंना तो डाव सावरावा लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आपण पाहिले ना तर तुषार सर ऑलराऊंडर आहेत आणि जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला खेळ केला आहे. आज सातारा प्रीमियर लीगमध्ये वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमसाठी चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी कुणाला बोलवलेलं आहे तर जावली एक्सप्रेस या नावाने क्रिकेटच्या पटलावरती ज्यांची नावलौकिकता आहे, जावली तालुक्यातील करंजे गावचे निलेश भिल्लारे ओव्हर नंबर 2 साठी. पहिला बॉल. पंचांगडे हलकीशी अपील केली आहे, शरीरापासून दूर ठेवला, बॉल डॉट आलाय. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला होता, ऑन साइडला हा फटका वळवायचा होता परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. करंजे गावचे निलेश भिलारे वेगवान गोलंदाज आहेत आणि ते वेगासाठी अगदी खऱ्या अर्थानं प्रचलित देखील आहेत आणि तोच वेग कुठेतरी इथे प्रभावित करून गेला बॅटिंगमध्ये अजय शेलार. पायांचा वापर केला, आडव्या बॅटने फटका खेळला, डीपला प्रोटेक्शन नाहीये. बॉल लॉंग ऑन सीमारेषा तोडून फोडून भेदून होईल फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे. बोर्ने टीमला 4. या बॉलला पहा अगदी फोर्स केलाय, बॅडमिंटन स्ट्रोक केलाय, पुढे आले होते, जबरदस्त फटका केलाय, एका हाताने हा फटका खेळलाय, बॉल निघून चाललाय लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. कोटरुशे अजय शेलार आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. अजय शेलारांनी या मॅचमध्ये पायांचा वापर चांगल्या प्रकारे केलेला आहे. याही बॉलवरती पुढे सरसावत हा फटका खेळला आणि निलेश भिल्लार यांच्यावरती आक्रमण केलं आणि त्यांचा बॉल पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी धावसंख्या आहे 10 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने. निलेश भिल्लारे पुन्हा तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांगडे अपील केलेली आहे. निलेश भिल्लारे यांचा वेग आणि वेग पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होत आहेत, तेज तर्रार गोलंदाजी देखील करतायत परंतु सरळ बॅटने या अगोदरच्या बॉलवरती अजय शेलारच्या बॅटमधून चौकार आला होता. दुधारी तलवार वापरण्याची गरज नव्हती कारण एका बाजूला आता विकेट देखील टिकवायचे आहेत आणि धावा देखील बनवायच्या आहेत वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमसाठी. त्यामुळे दोन्ही फलंदाजांना विकेट देखील टिकवायचे आहे आणि धावा देखील बनवायच्या आहेत. निश्चित विकेटची पतझड आहे ती प्रकृतीने थांबवावी लागेल कारण जीवनातले सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काय पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ आपल्याला जिंकता आला पाहिजे. परंतु एका बाजूला वडगावचे अमर बामरस जिल्हा आयकॉन म्हणून टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीम मध्ये त्यांना समाविष्ट केलेला आहे. स्ट्रायकर एंडला तयार. समोर निलेश भिल्लारे. वेळेची अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. बॅटची खालची कडा लागल्यानंतर बॉल 30 सर्कलच्या आतमध्ये उभा राहिला आणि त्यानंतर सिंगल धाव मिळालेली आहे. एका बाजूने विकेट टिकवायचे, धावा देखील बनवायचे आहेत, त्यामुळे खेळाडू अजूनपर्यंत रिस्क घेत नाहीयेत. निश्चित संयम ठेवलेला आहे. आज बर्फाचा खडा डोक्यावरती ठेवावा लागेल आणि बॅटिंग चांगली मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. निलेश भिल्लारे ओव्हर नंबर 4 मध्ये आतापर्यंत 4 बॉल टाकले, 6 धावा दिलेल्या आहेत. बॉल क्रमांक 5 समोर अजय शेलार मॅन फ्रॉम कोट्रोशी. पुन्हा एकदा पायांचा वापर केलाय परंतु आता डीप मिड विकेटला खेळाडू आहे. तिथे क्रिकेटमध्ये गलपान पणाला नाही तारा, चुकीला नाही माफी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. फटका चांगला खेळला होता, बैठक फटका खेळला, ऑन साईडला वळवला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु त्यांच्या दोन्ही पायांच्या मधून हा बॉल पहा अगदी सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी दिली जात नाहीये. अगदी साधा सोपा बॉल होता अडवण्यासाठी परंतु 2 पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 2 पायांच्या मध्ये जी पोकळी निर्माण झाली होती त्याच्यातून बॉल सीमारेषा पलीकडे गेला म्हणजेच काय अंदाज चुकला. बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात. पायांचा वापर केलाय लॉंग ऑनला, क्लिअर करणारा तडक फडक बेधडक. मैदानाच्या आतमध्ये कोट्रोशी गावच्या अजय शेलारचा फटका आलाय कडक. बॉल सीमारेषा पार. षटकार. अजय शेलारचा हा वार तुम्ही पाहू शकाल, जबरदस्त फटका खेळलाय, अगदी ओव्हर पिच बॉल होता. सरळ बॅटने एक जबरदस्त फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू हवाई मार्गाने सफर होत असताना अजय शेलारच्या बॅट मधून आलाय एक पॉवरफुल बुलंदी हाय अँड हँड्सअप षटकार. काय फटका खेळाय, पदल आली त्याचा अगदी योग्य वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं, बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचले, वेगाला प्रत्युत्तर दिलं, लॉंग ऑनच्या बाहेर फेकून दिला बॉल. सरळ 7 धावेंसाठी 2 षटकांचा खेळ आता या ठिकाणी समाप्त होतोय. म्हणजे पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती किती आहे तर 22 धावा धावफलकावरती आहेत आणि सातारा प्रीमियर लीग साठी आकर्षक असणारी ट्रॉफी तुम्ही पाहत आहात. पर्व क्रमांक 2 साठी असणारी सातारा प्रीमियर लीगची ट्रॉफी आहे.
स्वराज्याच्या श्वासात धडधडणारी दोन युग, एकाने स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, दुसऱ्याने ते स्वप्न आपल्या खांद्यावरती घेतलं. पित्याने सांगितलं स्वराज्यासाठी जगायचं कसं, पुत्राने सांगितलं स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती असलेली आकर्षक ट्रॉफी सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 साठी. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल थोडासा पुढे सोडलेला आहे, खोलवर टप्प्याचा टाकलाय, सिंगल मिळालेली आहे. राज पवार गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात की ESK महाबळेश्वर परिसरातील देवळी गावचे खेळाडू आहेत. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि पहिल्या बॉलवरती त्यांनी सिंगल धाव खर्च करत असताना 23 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. निश्चित राज पवार देवळी गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि 1 गाव 11 मध्ये त्यांनी चांगला खेळ केलाय. परंतु सध्याच्या घडीला अजय शेलार मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत आहेत, जबाबदारी घेत आहेत. 8 बॉलच्या पाठीमागे 20 बनवलेले आहेत. अमर बांबरस यांनी त्यांना साथ दिलेली आहे. अमर बांबरस हे 2 वरती बॅटिंग करतायत. या षटकातला बॉल क्रमांक 2 आहे. राज शेलार गोलंदाजी मार्कवरती निघतील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राज पवार यांचा हा बॉल चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला खेळाडू आहेत, एक्स्ट्रा कव्हरला बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील आणि फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा इथे मिळालेली आहे. क्रिकेटमधील पुस्तकी फटका खेळलाय. अगदी जर आपण पाहिलं तर ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सिंगल धाव मिळालेली आहे. 25 धावा, 2 धावा मिळालेल्या आहेत आणि 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. परंतु अजूनही इथूनही वेग वाढवावा लागेल धावांचा. अजय शेलार तयार. पाठीमागच्या बाजूला फक्त दिशा दिली आहे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अजय शेलार यांचा टिपिकल फटका, बॉल सीमारेषा चिरतोय 4 धावेंसाठी. अजय शेलार याच फटक्यांसाठी ओळखले जातात. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, काय क्लास दाखवलाय. अगदी फक्त या बॉलला दिशा दिले. फायनल एक रिझन खाली होतं आणि सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा हा फटका अजय शेलारच्या बॅट मधून आलाय. कलात्मक क्लासिकल स्ट्रोक. एक नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. असाच फटका प्रेक्षकांच्या डोळ्यांना गारवा देतो आणि त्या प्रकारचा फटका कोट्रोशी गावच्या अजय शेलारने मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे. धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचलेली आहे. प्रथम बॅटिंग करताना 29 धावा टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने बनवलेल्या आहे धावा. षटकातला आता 4था बॉल देवळीचा राज पवार घेऊन हा बॉल निघेल. एका बाजूला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहताना डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू, वाईडिश डीप मिड विकेटला एक खेळाडू, लॉंगॉनला एक खेळाडू आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, बॅट वरतून आलेली आहे, बॉल डॉट आलाय. अनियमित बाउन्स पाहायला मिळालाय बॉलच्या पाठीमागे. अगदी बरोबर आहे. ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग केला होता. त्यानंतर बॉलने उसळी घेतलेली नाहीये. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न अजय शेलार यांचा फसलेला आहे. परंतु अजय शेलारने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. 11 बॉलमध्ये 26 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. पर्व क्रमांक 1 त्याने गाजवलंय आणि आता पर्व क्रमांक 2 देखील गाजवताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. बॉलर तयार. पायांचा वापर केलाय, बॉलने बॅटचा किनारा घेतलाय, मिळाला भाग्याचा सहारा. खेळाडू तिकडे आहेत. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल आणि प्रथम बॅटिंग करताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 30 आहे. यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल आणि 12व्या 13व्या आणि 14व्या खेळाडूंना विनंती की आपण पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर 2 मिनिटाचा तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइमआउट दिला जाईल. सातारा प्रीमियर लीगचा धोरणात्मक वेळ तुम्हाला प्रदान केला जाईल. षटकातला शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलकडे आपण वळूया. षटक क्रमांक 3 राज पवार गोलंदाजी मार्कवरती निघतील आणि समोर बॅटिंग मध्ये वडगावचे अमर बांबरस. 8व्या बॅटने खेळलेला फटका, खेळाडू सीमारेषे लगत आहे. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचो या प्रयत्नामध्ये तुषार सर फक्त 1च धाव खर्च केलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करताना वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने बनवलेले आहे धावा 31, 1 गडी बाद. थँक्यू सो मच. जाऊया आपण सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आपले ऑफिशियल स्पॉन्सर आणि त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करत आहोत. हॉटेल समृद्धी जावली तालुका यांच्या माध्यमातून, अर्थातच श्री सचिन दादा पार्टी यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करण्यात आलंय. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. कोपरखेरणेचे श्री डिजिटलचे सर्वेसर्वा श्री रविदादा दळवी साहेब यांच्या माध्यमातून देखील या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य करण्यात आलंय. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर वाकीगावचे सुपुत्र समाजसेवक श्री गोविंद दादा कदम यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. युवा उद्योजक क्रिकेट प्रेमी वाई तालुक्याचे सुपुत्र श्री प्रवीण दादा वाडकर यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर माही सेवा केंद्र कोपरखेरणे सेक्टर 15 प्रो काळेश्वरी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा श्री विजयदादा शिंदे आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत.
समाजसेवक श्री संभाजीदादा भोसले यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्यांच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीगसाठी विशेष सहकार्य करण्यात आलंय. त्याचबरोबर रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष श्री श्रीकांतदादा फाळके यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. सूर्यकांतदादा साळुंके, त्याचबरोबर प्रोप्रा ओम साई इंडस्ट्रीज संस्थापक ओम साई 11 संघ अर्थातच श्री ओमकार साळुंके यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर संघ मालक वेदांत प्रतीक 11 सातारा श्री अंकुश दादा शेलार यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर समाजसेवक दिलीप दादा भगत यांचं देखील मनापासून आभार आहेत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय घनसोली विभागाचे लोकप्रिय समाजसेवक श्री सुनील दादा मस्कत साहेब यांचं देखील मनापासून आभार. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष वसंतदादा शिंदे साहेब यांचं देखील मनापासून आभार. सर्व स्पॉन्सरचं सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही मनापासून आभार मानत आहोत. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये जे ऑफिशियल स्पॉन्सर सातारा प्रीमियर लीगचे आहेत त्यांची अनाउन्समेंट या ठिकाणी संतोष देसाई सरांनी केलेली आहे. तुषार सर, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि दोन्ही संघांनी खेळ चांगला केलेला आहे. टीम वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमने 31 बनवलेले आहेत आणि टीम परी 11ला 1 विकेट मिळालेली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. यानंतरची मॅच असेल लुझर वर्सेस लुझर, अर्थातच मॅच असेल सन स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध संत बाळूमामा वॉरियर्स अशी मॅच असेल. ओव्हर नंबर 4ला सुरुवात झाली आणि ओव्हर नंबर 4चा पहिलाच बॉल हा हवेत खेळला होता. सिंगल मिळालेली आहे आणि दोन्ही संघनायकांना विनंती करूया की टॉसच्या अगोदर तुम्हाला प्लेइंग 11 लिस्ट जी आहे ना ती अपडेट करून द्यावी लागेल. टीम सन स्पोर्ट्स आणि टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड दोन्ही कॅप्टन्सला विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या प्लेइंग 11 लिस्ट घ्या आणि त्याच्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये कोणते खेळाडू खेळणार आहेत, 13वा कोणता आहे, 14वा कोणता आहे हे अपडेट करून तुम्ही द्या. बॉल क्रमांक आता 2 ओव्हर नंबर 4 मध्ये वारसोई देवगावचा कटर गोलंदाज KSKचा अक्षय मोरे आणि कॅप्टन म्हणून या टीममध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आहेत. बॅटिंगमध्ये तुषार सर अजय शेलारने 12 बॉलच्या पाठीमागे 27 धावांचा झुंजार खेळ केलाय. अमर बामरस यांची आज बॅट शांत आहे आणि या षटकातला आता हा पुढचा बॉल म्हणजे बॉल क्रमांक 2. स्विच हिटचा फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी या बॉलची कहाणी. कोट्रोशीच्या अजय शेलार यांचा फटका आहे तुफानी आणि अजय शेलार नावाची आली आहे सुनामी. जबरदस्त फटका खेळलाय. पहा, हाफ ट्रॅकर बॉल होता, त्यानंतर अगदी स्विचचा फटका त्याच्या बॅट म्हणून आलाय. अल्टी पलटी बॉलने मारले, बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. एक जबरदस्त फटका अजय शेलारच्या बॅट मधून आलाय. गाव आहे कोट्रोशी, नाव आहे अजय शेलार. जबरदस्त बॅटिंग. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. एक फोटोजेनिक स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. काय फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये कोट्रोशीचा अजय शेलार. परंतु एका बाजूला वारसोई देवचा अक्षय मोरे यांच्यावरती आणखीन एक मोठा प्रहार. बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि कोट्रोशीच्या अजय शेलारचा फटका आहे नाद खुळा षटकार. काय जबरदस्त फटका केलाय. अक्षय यांच्यावरती प्रति हल्ला केलाय. रिवर्सचा फटका, जबरदस्त टायमिंग, लाजवाब, अप्रतिम क्वालिटी, ब्रँडेड षटकार. अजय शेलार ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही 1 वेळा नाही 10 वेळा पहा. जबरदस्त फटका, ताकदीचा पूर्णपणे वापर त्याने केलाय आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जसा षटकार आला ना निलेश सर, तसा मात्र आता वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमच्या डकआउट मधून मात्र टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळालाय. निश्चित उत्साह वाढला असेल कारण ज्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजय शेलार करतायत ना, परी 11ने मला वाटतं अभ्यास केला होता अमित नाईक यांचा आणि पेपर आलाय आता मैदानाच्या आतमध्ये अजय शेलार यांचा. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. 39 वरती खेळत आहेत. 14 बॉल मध्ये अर्धशतकाची चाहूल त्यांना देखील लागली असेल कारण 11 धावेंपासून तो फक्त दूर आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता अक्षय यांच्यावरती निश्चितपणे कुठेतरी प्रेशर निर्माण केलाय. शेख त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होत आहे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुधाकर दादा लोहार यांचं शुभागमन होत आहे. दादा वेलकम. तर निश्चित आता अक्षय मोरे यांनी कमबॅक केलेला आहे. गुणवत्ता आहे अक्षय मोरे यांची आणि हा बॉल डॉट टाकलाय, मनोबल वाढवणार आहे. आपल्या भाग्यातील हा बॉल त्यांनी चांगला टाकला आणि अजय शेलार यांना या बॉलच्या पाठीमागे पूर्णपणे थांबवलंय. 44 धावसंख्येवरती पहिला गडी गारद झाल्यानंतर मात्र आता प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला तर 60 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतं.
षटकातला 5वा बॉल खोलवर टप्प्याचा टाकलेला आहे आणि इथे आता बांधून ठेवलंय अक्षय मोरे यांनी. फलंदाज अजय शिलार यांना एक सिंगल. हाई बॉल त्यांनी सुचित खेळण्याचा प्रयत्न. या ओव्हरमध्ये जवळजवळ 4 बॉल त्यांनी सुचित खेळण्याचे प्रयत्न केले आणि आतापर्यंत 4 बॉल टाकलेले आहेत. निश्चित हा जो फटका जर आपण पाहिला ना तर हा त्यांचा परवलीचा फटका आहे आणि अनेक वेळा तो अशा प्रकारचा फटका एक गाव आकारामध्ये खेळतात आणि तोच फटका इथे खेळलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केले. दोन्ही स्विच हिटचे फटके जर आपण पाहिले तर एकावरती चौकार मिळाला, एकावरती षटकार मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 धावा गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल आहे. टीम सन स्पोर्ट्स आणि संत बाळूमामा वॉरिस कराड रिपोर्टिंग करा. आपल्या प्लेइंग 11 लिस्ट टॉसच्या अगोदर अपडेट करून द्यावी लागेल. आणि या बॉलवरती आता अमर बामरस यांनी हल्ला केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे मोठा नाही होणार या बॉलच्या पाठीमागे. धावांचा तोटा. बॉल सीमारेषा पार. षटकार. आता अमर बामरस देखील कुठे देखील थांबणार आहे. ते देखील आता मोठा फटका खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या बॅटमधून हा पहिला मोठा फटका आलाय. बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेतलं, फोर्स केलं आणि पाठवून दिलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 51 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. टीम संत बाळूमामा वॉरिस कराड आपण आलात का आणि टीम सन स्पोर्ट्स आपण आलात का. आपण प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून द्या. यानंतरची आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही टीमने पहिला सामना गमावलेला आहे त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असतील आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपला कॅप्टन पाठवा आणि आपण प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून द्या. अमित नाईक तुषार सर माघारी गेले आणि त्यानंतर अजय शिलार 40 धावा कुठले आहेत. अमर बामरस 10 वरती आणि आज अजय शिलार यांनाही अर्धशतकाची चाहूल लागली असेल. आता हेच पाहावं लागेल की दुसरं अर्धशतक सातारा प्रीमियर लीग मध्ये येईल का. अगदी बरोबर आहे. चाहूल तर लागलेलीच आहेत. अवघ्या 10 धाव्यांपासून दूर देखील आहेत अजय शेलार आणि त्यांच्याकडे ती ताकद आहे, ॲबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची आणि मी म्हणेन अर्धशतक येऊ शकतं ज्या पद्धतीने त्यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. परंतु एका बाजूला परी 11ला शेवटच्या ओव्हरमध्ये आता कामगिरी चांगली करावी लागेल. काही ओव्हरमध्ये परी 11ने ओसांडून धावा खर्च केलेल्या आहेत आणि स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून आता वंचित ठेवावं लागेल. परंतु ओव्हर नंबर 5 मध्ये आता कोणता पर्याय निवडणार आहे तर जंगलवाडीचा पाटण तालुक्यातला शुभम साळुंके यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलेले आहेत जे जंगलवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. अनेक वर्ष जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमधून खेळत असताना देखील तुर्बे गावातून देखील बिलॉंग करत असताना हा खेळाडू देखील चांगला खेळ घेताना पाहायला मिळाला आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. परंतु समोरच्या बाजूला अजय शेलार कोट्रोशी गावचा खेळाडू सेट झालाय आणि फायर देखील झालाय. आता शेवटचे निर्णायक 6 बॉल आहेत. 51 धावा टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने प्रथम बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरतून पाटण तालुक्यातील जंगलवाडीचा शुभम साळुंके राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल फक्त फ्लिक केलाय. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाव्यांसाठी. काय फटका खेळलाय. अगदी ताकदीचा वापर कमी पाहायला मिळालाय परंतु युक्तीचा वापर जबरदस्त पाहायला मिळालाय. पायावरती येणारा बॉल फक्त फ्लिक केला आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजय शेलार यांचा हा जबरदस्त वार. आज अजय शेलारने सीमारेषेला आग लावणारी बॅटिंग केली आहे. काय खेळ केलाय. धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. धुमाकूळ घातलाय. आणखीन एक बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक धावत जातील परंतु मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. कोट्रोशी गावाकडून सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये दुसरं अर्धशतक आलंय. खेळाडूचं नाव आहे अजय शेलार. गत वर्षीचा मालिकावीर अजय शेलार मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये 52 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. 5 षटकार 4 चौकार आणि स्ट्राईक रेट आहे 288 चा. अफलातून बॅटिंग. राडा माझाच होणार. आज दिवसात चांदणं मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं आहे. फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय. कोट्रोशी गावच्या अजय शेलारने काय खेळ केलाय. धडाकेबाज बॅटिंग केली. धुमाकूळ घातलाय मैदानाच्या आतमध्ये. दुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. आता धावसंख्या जाऊन पोहोचली 63 धावा गडी बाद. शुभम साळुंके ऑलराऊंडर खेळाडू. गुणवत्ता त्यांच्याकडे चांगली आहे. कमबॅक करावं लागेल. षटकातला 3रा बॉल. हो चांगलाच टाकलाय. वेळेची अचूकता नाहीये. बॉल डॉट आलाय. हा बॉल आता या डावामध्ये प्रभाव टाकतोय. पाठीमागच्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर मात्र शुभमने देखील कमबॅक केलंय. संकट आली होती परंतु संकटातून मार्ग काढावा लागतो. सिंधुताई सपकाळ यांचं एक चांगलं विधान मला आठवत आहे. फुलांच्या पायगड्यावरून चालत असताना काटे तुम्हाला टोचले तरी चालतील, काट्यांना फक्त टोचणं कळतं.
त्यांना वेदना कळत नाहीयेत, परंतु कितीही मोठी कठीण प्रसंग तुमच्याकडे आले ना तरी तुम्ही तुमचे पाय घट्ट ठेवा. एक दिवस काटेच तुम्हाला म्हणतील आइए वेलकम हम झुकताय तुम चलना सिखो. हे सिंधुताई सपकाळ यांचं एक चांगलं विधान आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळालंय. म्हणजेच काय तुम्हाला ओके रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग टीमने. पंच कशासाठी आहे तो वाईट साठी. ओके आणि वाईट साठी तुम्हाला मुभा आहे आणि आता बॅटिंग टीमने रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे बीमर साठी. ओके बीमर साठी घेतलेला आहे आणि याची मुभा आहे. प्रत्येक डावाला तुम्हाला एक रिव्ह्यू आहे आणि तो संघर्ष मैदानाच्या आत ज्या प्रकारे तुषार सर आपण चर्चा केली ना आणि योग्य बॉल आहे. आणि आता बॅटिंग टीमचा या डावातला रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे. सक्सेस झाला तर तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि जंगलवाडीचा शुभम साळुंके कमबॅक करतोय. पहिल्या 2 बॉलवरती अजय शेलारचा वार पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर शुभमचे देखील पलटवार देखील पाहायला मिळालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेला हा फटका लॉंग ऑफ क्लिअर करतोय. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या फटक्याची झलक आणि वाढतंय वीर मराठा बोरणे वॉरियर्स या टीमचा धावफलक. षटकार 69 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये काय अफलातून फटका खेळलाय. गेली गेली गप्पा खुश हुई रंबा गेंद गई लंबा 6 रनों केले छक्का. अजय शेलार जबरदस्त बॅटिंग. पाठीमागच्या डावामध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या वीर मराठा वॉरियर्स बोरणे टीमनेच लावली होती आणि या डावामध्ये देखील मोठी धावसंख्या. शेवटचा बॉल आणि शेवटच्याही बॉल वरती मित्रांनो अजय शेलारचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. सर्वाधिक वैयक्तिक मोठी धावसंख्या बनवली आहे या स्पर्धेमधली. 22 बॉल 64 धावा त्याच्यामध्ये 7 षटकार आणि 4 चौकार. 290च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे कोटरोसीचा अजय शेलार. काय जबरदस्त बॅटिंग केली. निलेश सर सांगितलं होतं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू अमर बामरसने आणि सांगितलं होतं आम्ही 76 धावांपर्यंत पोहोचू आणि तो धावांचा टप्पा त्यांनी ओलांडलेला आहे. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे अजय शेलार मॅन फ्रॉम कोटरोशी. आणि 76 धावांचं लक्ष्याच्या आपण नोंद घ्या. आपण टॉस करूया आणि टॉस मध्ये आवाज आहे संतोष देसाई सरांचा. थँक्यू सो मच. सर्वांचंच पुन्हा एकदा मनापासून आम्ही सरचे स्वागत करत आहोत आणि आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 कडे आपण वळणार आहोत. एका बाजूला टीम आहे संत बाळूमामा ऑरियस्कारा टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहतोय सन स्पोर्ट्स वाई ही टीम पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. या टॉससाठी मॅच रेफरी आपल्याबरोबर सूर्यकांत आढावसर जोडले गेलेत. टॉसची माहिती आपण देऊया. 21 ग्रॅम चांदीपासून बनवलेला हा कॉईन आहे, जिकडे एका बाजूला राजधानी सातारा आणि दुसऱ्या बाजूला आय लव सातारा. या दोघांपैकी एक तुम्हाला मागायचं आहे. टॉस कोण मागेल? ओके, सन स्पोर्ट्स कडून टॉस मागितला जाईल, परंतु या टॉससाठी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आमचे लाडके मित्र सुधाकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर खास पाचगणीवरून या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेसाठी ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यासाठी विलासदादा दुधाने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅच क्रमांक 4चा आम्ही टॉस करत आहोत. सरांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा. टाकावरती राजधानी सातारा हा कॉल आहे. आय लव्ह सातारा. आय लव सातारा. कोणी जिंकलाय? टीम आपण जर पाहिलं वीर मराठा वॉरियर्स बोर्डने टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग करणार आम्ही पहिले. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहेत, त्याचं कारण काय असेल? नक्कीच या लीगमध्ये यूज केलेले बॉल खेळताना जरा हार्ड जाते. बॉल चेंजेस आहेत, तरी पण ट्राय करू, आम्ही प्रयत्न करू. मागच्या वेळी आमचा हार झालेला. पुन्हा एकदा गणेश शिंदेची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक बरेच आलेत. गणेश शिंदे शो पाहायला मिळेल का? हो, नक्कीच प्रयत्न करून जाईन टीमकडे. प्रथम बॅटिंग करायची. किती धावसंख्या स्कोरबोर्डची लावली जाईल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचाच प्रयत्न करायला लागेल. नॉकआउट मॅच आहे आम्हाला. पाठीमागची मॅच आपण जर पाहिलं, कशा पद्धतीने ती मॅच राहिली तुमच्यासाठी? थोडंसं जरा आमची बॉलिंग लूज पडली,
त्यात आता सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि त्यांना सांगूया की मॅचची आपण लगेच तयारी करूया. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांनाही विनंती करूया की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती बसून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्याल अशी तुम्हाला मी विनंती करू. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय तर टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमने टॉस जिंकलाय आणि गणेश शिंदेनी सांगितलं की प्रथम आम्ही पुन्हा एकदा बॉलिंग करतोय. हा निर्णय त्यांनी घेतलाय. ही संपूर्ण टॉसची माहिती आहे. सेकंड इनिंगचा खेळ सुरू होईल. कॉम्बॉक्समध्ये जाऊया. निलेश मटेकर सर आणि तुषार जांभळे सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. पुनर्शेकदा सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगलेली आहे. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने विरुद्ध परी 11 सातारा. प्रथमतः बॅटिंग करत असताना वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने 75 धावा धावफलकावरती लावलेले आहेत आणि 76 धावांचं लक्ष समोर उभं केलेलं आहे. परी 11 सातारा या टीम समोर एक मोठी बिग बॅट मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. पाठीमागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं चांगला खेळ साकारला होता मयूर वाघमारेने. तो देखील आता या मॅचमध्ये इन होताना पाहायला मिळाला आणि दुसऱ्या डावामध्ये देखील तो तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आता बॉलिंग मार्कवरती कोट्रोशीचा अजय शेलार पाहायला मिळेल. तर त्याचबरोबर आम्ही टॉस का बॉस या कक्षामध्ये जी झालेली होती माहिती त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करतोय. टॉस जिंकलाय संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने. टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सन स्पोर्ट्स या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. परी 11 सातारा विरुद्ध वीर मराठा वॉरियर्स बोर्ने. त्याचबरोबर अजयनी जी खेळी केली अर्धशतकासाठी या ठिकाणी पारितोषिक देण्यात आले. गतवर्षी ज्यांच्या टीममध्ये अजय खेळला अर्थातच दीपक दादा संगपाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार अजयच्या त्या अर्धशतकासाठी आहे. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन होते. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 चा दैदित्यमान सोहळा तुम्ही पाहताय. डे क्रमांक 2. आज प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी देखील तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये परी 11 सातारा या टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला KSK ला बिलॉंग करणारा लाकवड गावचा खेळाडू अर्थातच प्रताप सकपाळ हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्हाला खेळाडू पाहायला मिळेल. KSKचा कोहिनूर हिरा आणि गिरगावचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा निखिल जाधव सातारा जिल्हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन्ही खेळाडू खरं तर KSK ला बिलॉंग करतात आणि आपापल्या गावासाठी आपापल्या विभागासाठी त्यांनी मात्र एक जबरदस्त खेळ साकारलाय. अशी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज KSK ला बिलॉंग करणारा कोट्रोशी गावचा खेळाडू अजय शेलार देखील पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून अर्धशतक आला. आता बॉलिंग करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन तो बॉल हातामध्ये घेऊन उभा देखील आहे. त्यामुळेच मॅचमध्ये अगदी जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अजय शेलार घेऊन निघालेत ओव्हर द विकेटने. समोरच्या बाजूला प्रताप सकपाळ. खोला टाकलेला बॉल अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या बॉलच्या पाठीमागे धाव घेतली जाणार नाहीये. डॉट बॉलने सुरुवात होते. पहिली धाव इथे येऊ शकली नाही कारण पहिला बॉल संयमाने खेळलेला आहे. लाकवड गावचा प्रताप संगपाळ स्ट्रायकर एंडला आहे. एक युवा आक्रमक फलंदाज. बॉल क्रमांक 2. फुलटॉसचा बॉल होता. पंचांनी हात बाहेर काढलाय. गॅप आहे खूप मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा चौकार. हा बॉल नो आहे आणि या बॉलवरती मिळाला मोका आणि लाकवडच्या प्रताप संगपाळ यांनी या बॉलवरती दिला ठोका आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी. नो प्लस 4 धावा या बॉलच्या पाठीमागे. परी 11 सातारा या टीमला मिळतात 5. 5 धावा धावफलकावरती लागलेली आहेत. 5 धावा धावफलकावरती लागलेत. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल. कमी गतीचा हा बॉल होता. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल धाव. फ्रीडचा बॉल चांगला टाकलेला आहे अजय शेलारने. निश्चित फ्रीडच्या बॉलवरती कमबॅक केलेला आहे. परंतु आता इथून पुढे असं बॅटल आहे जे 2 खेळाडू अनेक वर्ष सोबत क्रिकेट खेळले, सोबत सराव केलेला आहे. असे खेळाडू तर एकामेकासमोरून ठाकलेले आहेत. एका बाजूला अजय शेलार तर एका बाजूला निखिल जाधव. असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू KSKचे. पुढचा बॉल
हलक्या हाताने या बॉलला फक्त ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी मिस फिल्डिंग झाली, गडबड झाले आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. निखिल जाधव यांनी हा फटका अगदी हलक्या हाताने म्हणजे सॉफ्ट हँडेड फटका खेळला होता आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा सहजरित्या धावून काढले आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. धावसंख्या 8-0 गडी बाद. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. 76 धावांचा भला मोठा डोंगर पोखरायचा आहे. पुढचा बॉल, परंतु यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅचची संधी, कॅच ड्रॉप, मिस कॅच. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, पकडा कॅच जिंका मॅच, हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि त्याचं अवलंबन तुम्हाला करावं लागतं. आणि इथे हाताच्या उंजळीमधून हा बॉल निसटलेला आहे, या चुका टाळाव्या लागतील. या कॅचेस पकडणं फार महत्वाचं होतं. अजय शेलारने संघाला संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. हातातून झेल निसटलेला आहे. हा कॅच किती महत्वाचा होता ना, ती येणारी वेळ सांगेल. आणि या झेलचा आता उपद्रव काय आहे. अगदी बरोबर आहे. अजय शेलारने संधी उपलब्ध केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये क्षेत्ररक्षकाला. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते, थोडासा उशीर झाला ना तर हातातून निष्ठून जाते. आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. एखादी तुमची चूक मोठी क्रिकेटमध्ये बदलाव देखील आणू शकते. पुढचा बॉल, शफल झाले होते, त्यानंतर ऑन ड्राईव्ह खेळण्याचा फटका फसलाय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. अजय शेलार जबरदस्त कामगिरी करतायत. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी तुमचा खेळ चांगला होतो. आणि अजय शेलारचा आज खेळ बहरलेला आहे. प्रताप संकपाळ यांना बांधून ठेवणारा बॉल, षटकातला शेवटचा बॉल. हाय बॉल सुरेखात आलाय, पाठीमागे ओढला होता, थोडीशी उसळी कमी दिली. फलंदाज प्रताप सकपाळला या बॉलने बीट केलं आणि विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक 1चा खेळ तुषार सर आता संपलेला आहे. आणि प्रथम बॅटिंग करत असताना ज्या धाबा बनवल्यात, 76 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करताना परी 11 आता किती बनवलेल्या आहेत तर त्या 9 बनवलेल्या आहेत. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये परी 11 सातारा या टीमला बनवायच्या आहेत 67 धावा. येणारे बॉल आहेत 24 आणि इथून पुढे प्रति ओव्हरच्या पाठीमागे 16.75 ची सरासरी, म्हणजे लगभग 16 ते 17 धावा प्रति ओव्हरच्या पाठीमागे परी 11 सातारा या टीमला बनवाव्या लागतील. हो, बनवणं गरजेचंच असेल, कारण ही मॅच देखील त्यांना जिंकायची असेल तर. कारण 24 बॉल 67 धावांचं एक मोठं आव्हान देखील आहे समोर. कारण रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं तर थोडासा वाढलेला देखील आहे. परंतु अजय शेलारने पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलं. एक बॉल त्यांनी नो बॉल टाकला होता, त्याच्यावरती चौकार आला होता, म्हणजे 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या त्यांनी धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 4 धावा. लागोपाठचे 2 बॉल डॉट आले आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा संघाला कमबॅक करून त्यांनी दिलंय. तर निश्चित पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग केलेली आहे, परंतु आता पॉवरफुल बॅटिंग फलंदाजांना करावी लागेल. कारण पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय आणि निखिल जाधव एक मोठी उमेद, परंतु एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी तालुका वाई, गाव रेणावळे आणि या गावचे ऑलराऊंडर खेळाडू शरद कोंडाळकर ओव्हर नंबर 2 साठी. पहिलाच बॉल, फुलटॉसचा बॉल, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, फटक्यामध्ये आहे ताकद, नजाकत, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार निखिल जाधवच्या बॅट मधून आलाय. या मॅच मधील पहिला षटकार. फुलटॉस बॉल म्हटलं की क्रिकेटच्या परिभाषेतली मेजवानी आहे आणि त्या मेजवानीवरती ताव मारलाय निखिल जाधव यांनी. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान निखिल जाधव यांचा टीम परी 11 सातारासाठी होता. 6चा लगान षटकार. शरद कोंडाळकर यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती हल्ला बॉल चढवला आणि स्वागत देखील षटकाराने केलंय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा लोअर फुटबॉलचा बॉल ठेवलाय, त्याला फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल धाव मिळाले आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळते. खराब बॉलवरती त्यांनी मोठा फटका केला, चांगल्या बॉलला फक्त हलक्या त्याने ढकलून दिलं आणि सिंगल धाव प्राप्त करत असताना स्ट्राईक रोटेट देखील ठेवले. निखिल जाधव यांनी खराब बॉलची वाट पाहिलेली होती आणि अखेरकार त्याची वाटही लावली आणि आपण पाहिलं की निखिल जाधव यांना जीवनदान मिळालं. त्या जीवनदानाचा तो उपद्रव होता. असं म्हणतात की चाळणीमध्ये पाणी साठवता येत नाही, परंतु चाळणीमध्ये बरफ होण्याची पाण्याची तुम्हाला वाट बघावी लागते आणि ती निखिल जाधवने पाहिली. हा बॉल पहा, अगदी बॅकफुटला जाऊन अगदी बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु बॅटच्या अगदी रनरमध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत. सिंगल धाव देखील मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता. शेवटच्या क्षणी मन बनवलं की हा फटका मला खेळायचा आहे प्रताप संकपाळ यांनी, परंतु वेळेची अचूकता हा क्रिकेटमधला महत्त्वाचा घटक आहे. आयुष्यामध्ये देखील वेळेची अचूकता फार महत्त्वाची आहे. एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येत नाही. येणारी वेळ कशी आहे सांगता येत नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रॉपर टायमिंगला फार मोठं महत्त्व आहे. ते चांगलं टायमिंग प्रताप संकपाळ यांना करावं लागेल. शफल झाले, बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलंय. या स्पर्धेतील सर्वाधिक लांबलचक षटकार येतोय. लाखवड गावच्या प्रताप सकपालच्या बॅट मधून आलाय. एक जबरदस्त
आकाशाला गवस निघालणारा एक जबरदस्त षटकार. प्रताप संकपाळ्यांचा फटका आहे, कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे. धडक सरळ 6 धावेंसाठी. काय आक्रमण केलं या बॉलवरती. फार काळ प्रताप संकपाळ्यांची बॅट शांत होती. आता आपल्या बॅटिंगची लकप मैदानाच्या आतमध्ये दाखवताना प्रताप सकपाळने आता गिअर चेंज केलाय आणि मेगा हायवेला गाडी लावल्यानंतर सुसाट वेगाने तो देखील धावतोय. त्याच्याही बॅटमध्ये आता मोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही फलंदाज आता सेट झालेत आणि दोन्ही फलंदाज अगदी वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगात देखील पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावपलकावरती सजलेत. एका बाजूला शरद कोंडाळकर गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा तयार होतील. काही बॉल महागडे, काही बॉल चांगले टाकलेले आहेत. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहे. 0 गडी बाद. दोन्ही फलंदाजांना आता चांगला सूर गवसलेला आहे बॅटिंगमध्ये. परंतु एका बाजूला शरद कोंडाळकर यांना कमबॅक करावं लागेल. गुणवत्ता त्यांच्याकडे चांगली आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. परंतु समोर लाकवडचा एक युवा आक्रमक प्रताप संकपाळ. हा बॉल पहा फसली मधून निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार परी 11 सातारा या टीम साठी. प्रतापच्या बॅट मधून आला आणखीन एक आलाय दमदार चौकार. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. पहा बॅटची कडा घेणारा बॉल. बॉल आलेला आहे थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. हा नशिबाचा चौकार होता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावा. 0 गडी बाद. षटकातला आहे हा शेवटचा बॉल. शरद कोंडाळकर यांचं हे षटक महागडं राहिलेलं आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम साठी. पुढचा बॉल शफल झाले. गुडघा टेकून या बॉलला फक्त दिशा दिले. गॅप मधून बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये लाकवडच्या प्रताप संकपाळ यांनी. प्रताप संकपाळ टिपिकल फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. गुडघ्यावरती खाली बसले, गरकन वळले आणि बॉललाही पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 30. आता 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहे धावा. इथून पुढे 46. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 9 धावा अजय शेलारने खर्च केल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 21 धावा आलेत. परंतु परी 11 सातारा ही टीमचं डकआउट तुम्ही पाहू शकाल. अगदी जबरदस्त संघमालक सकाराम शेठ कदम देखील पाहायला मिळतात आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अगदी टीम चांगली खेळते त्यामुळे सकाराम शेठ यांच्या निश्चितपणे स्मित हास्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा चेहऱ्यावर तर ते स्मित हास्य खूप काही सांगून देत आहे. सातारा प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक देखील आहेत. खूप मोठी मेहनत देखील त्यांनी घेतली आणि खरं तर आता त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य देखील पाहायला मिळत आहे. परंतु एका बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला कमबॅक करावं लागेल. या टीमला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे आणि ओव्हर नंबर 3 साठी आता जिल्हा आयकॉनचा पर्याय इथे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने निवडलेला आहे, अर्थात वडगावचा अमर बांबरस. पहिलाच बॉल खोला टाकलेला, फक्त दिशा दिले. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव कंप्लीट केले. एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला समाधान मानावं लागेल. परंतु निलेश सर अजूनही मॅच संपलेली नाहीये. दोन्ही संघांसाठी 50-50 मुकाबला आहे. 17 बॉल 45 धावांची आवश्यकता. निश्चित दोन्ही संघ या मॅच मध्ये आहेत. जो संघ जिंकेल त्याला डायरेक्ट 6वा सामना खेळावा लागेल. हा 3रा सामना आहे. अमर बांबरस यांनी सुरुवात चांगली केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट आलेले आहेत. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे चाललाय. स्ट्रायकर एंडला आता प्रताप संकपाळ तयार. बॅटिंग जर आपण त्यांची पाहिली ना तर 9 बॉल त्यांनी खेळलेत. 19 वरती बॅटिंग करतायत. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅचची संधी, कॅच पकडले. विकेटचं पतन. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं ती विकेट अगदी जाळ्यामध्ये अडकले आणि प्रताप संकपाळ बॅक टू द पविलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. मोठ्या विकेटचं इथे पतन होतंय आणि अमर बांबरस यांचा लोअर फुल टॉसचा बॉल त्याच्यावरती ताव मारू शकले नाही आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला जेल इथे पकडलेला आहे. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ आणि वखवडीचे अक्षय शेलारने हा तो झेल कंप्लीट केलाय. सीमारेषेलगत पकडला एक चांगला कॅच. धक्का क्रमांक लागलाय पहिला. टीम परी 11 सातारा या टीमला. बडी मछली फस गई, जाल में चिड़िया छिप गई. खेत में एक जबरदस्त फटका त्यांनी खेळला होता परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. मोठी विकेट या मॅच मधील मिळते वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमला. 31 धावसंख्येवरती पहिला गडी गारद झालाय. आता समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत 16 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 45 धावा. आता निश्चित मनोबल वाढला असेल कारण टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होता. ती विकेट जिल्हा आयकॉन कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असताना अमर बांबरस यांनी संघाला मिळवून दिलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऑल इंडिया आयकॉन
मयूर वाघमारे बॅटिंगसाठी येत आहेत. गोलंदाजी चांगली केली आहे, बॅटिंग चांगली करावी लागेल. पाठीमागच्या मॅचमध्ये फिनिशरची भूमिका त्यांनी बजावली होती. आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या मॅचमध्ये एक बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना त्यांच्या बॅटमधून तो षटकार आला आणि परी 11 संघाने पहिला सामना जिंकला होता. आणि आता तोच फलंदाज ऑल इंडिया आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मयूर वाघमारे. खऱ्या अर्थानं ISPL देखील या खेळाडूने गाजवले आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सातारा प्रीमियर लीग देखील गाजवताना पाहायला मिळतोय. परंतु पुढील बॉल घेऊन निघालेत अमर बामरस, सातारा जिल्ह्यातील वडगाव गावचे. पहिलाच बॉल पेस करत असताना स्टँड अँड डिलिव्हर, मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा फटका आलाय मयूर वाघमारेच्या बॅट मधून. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिलाच बॉल फेस करत असताना पाठवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मी आलोय याची प्रचिती दिली आहे मयूर वाघमारे यांनी या बॉलवरती. मयूर वाघमारे आलाय आणि आता वीर मराठा वॉरियर्स बोर्नेट टीमला देखील आता चिंतेचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे. विचार करण्यासाठी त्याने भाग पाडलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर जबरदस्त पहिला बॉल त्याने केला, समोरच्या दिशेला सरळ बॅटने हा फटका केला. टायमिंग प्रॉपर होतं. मुख्य व्यासपीठाला देणारा त्यांच्या बॅटमधून षटकार देखील आलाय. 37 धावा धावफलकावरती लागलेत. पुढचा बॉल ओहो, इथे बॅट देखील तुटले, परंतु फटका पहा चला काव कॉर्नर रिजन मध्ये. इथे मयूर वाघमारे यांची बॅट तुटलेली आहे. ज्या बॅटने अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्या असतील, अशी बॅट ज्यावेळेस ब्रेक होते ना त्यावेळेस मनाला थोडासा चटका लागतो. आणि इथे पहा त्यांची बॅट तुटलेली आहे. ज्या बॅटमधून या अगोदर षटकार आला होता ना ती बॅट इथे ब्रेक झालेली आहे. आणि पहा मयूर वाघमारे यांना आपण पाहत आहोत, ज्या बॅटने ज्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या असेल, पहा त्यांनी चुंबन घेतलेलं आहे त्या बॅटचं, कारण या बॅट सोबत त्यांच्या बऱ्याचशा आठवणी असतील. आणि पहा ती बॅट इथे ब्रेक होते. अगदी बरोबर आहे. बॅट थोडीशी तुटलेली देखील आहे. तो नाराज देखील होताना पाहायला मिळतोय. ज्या बॅटनं त्याला नाव दिलंय तीच बॅट मात्र आज तुटले. थोडंसं नाराज देखील तो दिसतोय, कारण नाराजगी असणार आहे, कारण याच बॅटनं त्याला एक मोठं नाव देखील दिलंय. तीच बॅट तुटलेली देखील आहे. परंतु आता नवीन बॅट घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये खेळेल. परंतु संघाची धावसंख्या आहे 38 धावा. बॅट म्हटलं ना की आपल्या घरातलं एक कुटुंबातील एक घटक म्हणावा लागतो, कारण ही बॅट आहे ना सोबत, म्हणजे वारंवार हे खेळाडू ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जातात ना ती बॅट सोबत असते. जशी आपल्या घरातील सर्व व्यक्ती आपल्या सोबत असतात ना, तशी क्रिकेटच्या खेळामध्ये कुटुंबातलाच घटक म्हणजे क्रिकेटच्या खेळामधला क्रिकेटरची बॅट. आणि ती बॅट आता ब्रेक झालेली आहे. बॅट तुटलेली आहे, परंतु बॅट बद्दल तुषार सर आपण चर्चा केली ना, तर ही बॅट कोणत्या लाकडापासून बनते, तर विलोचं जे झाड आहे ना, विलोच्या झाडाचं लाकूड हे वजनाने हलकं असतं आणि चिवट असतं. त्याच्यामध्ये काश्मीरी विलो आणि इंग्लिश विलो असे जे काही 2 प्रकार आहेत ना, आणि भारतामध्ये काश्मीरी विलोच्या बॅट जास्त करून वापरले जातात, कारण विलोचं झाडाचं जे लाकूड आहे ते वजनाने हलकं असं चिवट असतं. त्या लाकडाच्या बॅट क्रिकेटमध्ये बनवल्या जातात. आता नवीन बॅट घेतलेली आहे, मॅचला होते पुन्हा सुरुवात. आता स्ट्राईक एंडवरती निखिल जाधव, KSKचा कोहिनूर हिरा, गिरगावचा वंडर बॉय, त्याच्याकडे सर्वांच्या नजरा देखील लागलेत. हा बॉल पहा शरीरापासून दूर ठेवला होता, व्हाईट लाईन पकडून मात्र हा बॉल टाकलाय. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. अमर बामरसांनी कमबॅक केलेला आहे. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज त्या वाटा अमर बामरसांना तयार कराव्या लागतील. एका बाजूला या ओव्हरमध्ये आता चर्चा जर आपण केली तर शेवटचा बॉल बाकी आहे. 13 बॉल 38ची गरज आहे. अर्धा टप्पा पूर्ण केला, अर्धा टप्पा बाकी आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. अमर बामरसने मी म्हणेन चांगली बॉलिंग केले. बॅटिंगमध्ये चमक दाखवली नाही, परंतु बॉलिंगमध्ये त्यांनी चमक दाखवले. शेवटचा बॉल फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवलाय. बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेऊन पाठवलाय. डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बॉलने घेतले भरारी. निखिल जाधव यांचा या बॉलच्या पाठीमागे फटका होता भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे रेफर केलेला आहे. बॅटिंग टीमने आता बीमरसाठी आता तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील. जो एका डावाला तुम्ही बॅटिंग टीमने ना ओके केलेलं नाहीये. आता आपण टार्गेट नव्याने सांगूया. आता 12 बॉल
आणि 32 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. परी 11 सातारा 44 वरती 1. या षटकाराने मी म्हणेन आता परी 11 सातारा या टीमचे हौसले अगदी मजबूत झाले असतील. जबरदस्त फटका त्यांच्या बॅट मधून आलाय. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य करण्यात आलंय, अर्थातच श्री पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा राहुल दादा मनगे या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल दादांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर आपण काही सन्मान देखील मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. मुख्य व्यासपीठावरती युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थाने पाचगणीला सीझन बॉल क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं जातं, अनेक खेळाडूंना त्या ठिकाणी संधी दिली जाते. त्याचबरोबर मोठ्या क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजन केलं जातं, असं व्यक्तिमत्व विलास दादा दुधाने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. युवा उद्योजक आणि सीझन बॉल क्रिकेट पाचगणी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून खेळलं जातं, अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा देखील आयोजन केलं जातं. विलास दादा दुधाने यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. राहुल दादा बनगे यांना मी विनंती करतो आपण सर मुख्य व्यासपीठावरती या. श्री पेशवाई साडी सेंटरचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत विलासदादा दुधाने, पाचगणीचे युवा उद्योजक आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून सीझन बॉल क्रिकेट अप्रतिम खेळलं जातं, त्याचबरोबर अनेक खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार केलं जातं, अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा आयोजन केलं जातं. विलासदादा दुधाने यांना आपण करत आहोत सन्मानित. थँक्यू सो मच. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. 12 बॉलमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 16.00च्या सरासरीने आता मात्र परी 11 सातारा या टीमला मात्र धावा देखील गोळा करायच्या आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती आता जयेश यादव आलेत. वायू तालुक्यातील मांढरदेवी गावचे खेळाडू आहेत आणि ते मात्र आता बॉलिंग मार्कवरती आलेत. पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगला खेळ साकारला होता. वीर मराठा वॉरियर्स बोर्णे टीमसाठी पहिलाच बॉल पायावरती ठेवलाय. बॉल क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. मयूर वाघमारे यांचा हा वार होता आणि पायावरती असणारा बॉल अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट म्हणजे अगदी मनगटाचा फटका खेळलाय आणि दिला या बॉलवरती. सरळ 6 धावांचा झटका होता हा मोठा फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. काय जबरदस्त फटका खेळलाय. लाजवाब. पायांवरती हा बॉल ठेवला होता. फक्त दिशा दिले, फ्लिक केला बॉलला आणि पाठवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. आता समीकरण अगदी सोपं होताना पाहायला मिळतं. येणारे बॉल 11 आणि 11 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि त्यानंतर गोलंदाजाचे मनसुबे अगदी उधळून लावलेले आहेत मयूर वाघमारे या खेळाडूने. जयेश यादवांनी रबर बॉल या मैदानावरती चांगलं खेळलाय. हा बॉल पहा काय घडलं जाईल. थोडासा बॉल दूर पडलाय, नाहीतर कॅच झाली असती. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. आता जयेश यादव यांनी कमबॅक चांगलं केलेला आहे. ज्या प्रकारे आपण तुषार सर उल्लेख केला की याच मैदानावरती 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये रबर बॉल मध्ये चांगला खेळ केला होता आणि उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार रबर बॉल क्रिकेटमध्ये याच मैदानावरती मिळवला होता. हा बॉल चांगला टाकलाय, मनोबल वाढवणारा बॉल डॉट आलाय. मैदानाचा अंदाज त्याच्याकडे चांगला देखील आहे. आणि पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल उचललाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॅचची संधी. यावेळेला कॅच ड्रॉप होणार नाहीये आणि विकेटचं पतन होत असताना ऑल इंडिया आयकॉन खेळाडू मयूर वाघमारे मोक्याच्या क्षणी होतोय बाद. हा मोठा धक्का लागलेला आहे. मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होते. टीम परी 11 सातारा या टीमसाठी लांबी या फटक्यातली कमी पडली आणि सीमारेषे लगत एक चांगला झाली ते पकडलेला आहे आणि धक्का क्रमांक लागलाय परी 11 सातारा या टीमला. दुसरा ऑल इंडिया आयकॉन मयूर वाघमारे इथे माघारी. 5 बॉलमध्ये 13 धावा बनवून मयूर वाघमारे देखील बाद होताना पाहायला मिळतोय. आता समीकरण पुन्हा एकदा थोडंसं अवघड होताना पाहायला मिळतंय परी 11 सातारा या टीमसाठी. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 26 धावा. 9 बॉल 26 धावांचं हे इक्वेशन आहे. परंतु आता नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. KSK महाबळेश्वर प्रतिष्ठानमधील झांजवड गावचे विशाल जाधव अर्थातच मॅक्सवेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाठीमागच्या मॅच मध्ये या खेळाडूने चांगला खेळ साकारला होता परी 11 टीम साठी. निश्चित. आणि अक्षय मोरे यांनी टॉस मध्ये सांगितलं की जे 2 मोठे फटके मॅक्सवेल यांनी खेळले होते ना, ते मॅचला थोडीशी कलाटणी मिळाली होती आणि आता त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये पाठवले बॉलर तयार. पुढे आले. पायांचा वापर केलाय. उंची जास्त, लांबी कमी पडली आणि पहा लॉंग ऑन रिझन मध्ये
मल्टिप्लाय झेल अजित बडे या खेळाडूने विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 लागलेला आहे. आणखीन एक फलंदाज इथे कोसळतोय. झांजवडचा विशाल जाधव पायांचा वापर करत पुढे आले आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनला लांबी कमी पडली या स्ट्रोकची आणि बॉलच्या खाली जोरगावचे अजित बडे आले. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ, डोळ्यांचा सहयोग चांगला ठेवला आणि खाली पायांवरती बसून त्यांनी हा झेल पकडला. काय जबरदस्त कॅच. एक त्याचबरोबर आणखी एक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आणि जावली तालुक्यातील एक लेजेंडरी क्रिकेटर, आमच्या सर्वांचेच लाडके मार्गदर्शक सुधाकर दादा लोहार यांना आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. मी विनंती करतो नयन सकपाळ आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या नयन प्लीज. जावली तालुक्यातील लेजेंडरी क्रिकेटर आणि अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं, आपल्या सर्वांचेच लाडके दादा सुधाकर दादा लोहार यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. थँक्यू. बॅक टू क्रिकेट. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि 26 धावांचं लक्ष अजून बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जंगलवाडीचा शुभम साळुंके विकेट हॅट्रिकचा बॉल घेऊन निघालेत आणि यावेळेला पहा शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. गेली गेली गप्पा खुश हुई रंबा. गेंद गई लंबा. 6 रनों के लिए छक्का, सिक्सर. मॅच जिवंत ठेवणारा हा मोठा टोला आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये जंगलवाडीचा शुभम साळुंके आला आणि आडव्या बॅटने क्रीजच्या खोलीचा वापर करत बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आता 7 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहे धावा 20. यावेळेला हा फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. अमित नाईक डाऊन दी बॉल आपल्या स्टाईलने सोपा कॅच पकडलाय आणि जो शुभम साळुंके मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होता त्याला देखील माघारी पाठवलंय. आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका विकेटचं पतन होतं. शुभम साळुंके यांनी या मॅच मध्ये जीव ओतला होता, परंतु याही बॉलवरती मोठा फटका खेळायला गेले. लांबी कमी पडली आणि अमित नाईक बॉलच्या खाली आले आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की आपल्या स्टाईलने हा झेल इथे कंप्लीट केलेला आहे. हा धक्का क्रमांक परी 11 सातारा या टीमला लागलाय 4था. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत इथून पुढे 20 धावा. जब टूटने लगे हौसले ना तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज या दोन्ही संघांना आहेत ना विजयाच्या वाटा शोधाव्या लागतील, कारण मॅच दोन्ही संघांच्या बाजूने जर आपण पाहिली ना तर अगदी बरोबरीची आहे. अगदी बरोबर आहे. या दोन्ही संघांना संधी आहे आणि विजयाचा मार्ग तुम्हाला खुला करायचा असेल तर दोन्ही टीम्सला मेहनत करावीच लागेल. 6 बॉलमध्ये 20 धावा एकीकडे थांबवायच्या आहेत वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमला, तर दुसऱ्या बाजूला परी 11 सातारा या टीमला 6 बॉलमध्ये 20 धावा बनवाव्याच लागतील. परंतु स्ट्राईक एंड वरती जर आपण पाहिले ना, निखिल जाधव ज्या खेळाडूने खुल्या गटाचं क्रिकेट देखील खेळलंय, KSKचं क्रिकेट देखील गाजवलंय आणि नवी मुंबई शहराचं देखील क्रिकेट गाजवलंय, असा निखिल जाधव स्ट्राईक एंड वरती आहे. 6 बॉलमध्ये 20 धावा त्याच्याकडे बनवण्याची ताकद आहे, क्षमता आहे. परंतु एका बाजूला ओव्हर नंबर 5 साठी पाटण तालुक्यातील मांगडेवाडी गावचा ऑलराऊंडर खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज अर्जुन कदमला गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. कठीण काळ आहे, परंतु कठीण काळात स्वतःला गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती माझा शेवट नाहीये, पेटेन पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये आणि आज या सामर्थ्याने हा सामना खेळावा लागेल. येणारे 6 बॉल 20 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला निखिल जाधव. पहिलाच बॉल अर्जुन कदम यांचा खोलात टाकलेला. अगदी पहा 30 सर्कलच्या आतमध्ये फक्त 1च धाव मिळते. आता 5 बॉल 19 धावांची आवश्यकता. 5 बॉल 19 धावांची गरज आहे. थोडेसे निराश आहेत निखिल जाधव, ज्या प्रकारचा फटका त्यांनी खेळलाय. आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये 5 बॉल 19 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये नित्रळ गावचे हिरो या नावाने उरमोडी परिसरामध्ये यांची नावलौकिकता आहे, नितीन वांगडे स्ट्रायकर एंडला आहेत. बॅटिंग साठी तयार. फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच पुन्हा ड्रॉप. जीवनदान. सिंगल धाव मिळेल. आता सिंगल मिळालेली आहे. 4 बॉल 18 ची गरज आहे. घायल तो यहाँ परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका ना वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत, त्या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. निखिल जाधव की
अर्जुन कदम मॅच फिनिश कोण करणार? महत्वपूर्ण बॉल आहे, बॉल क्रमांक 3. 4 बॉल 18ची गरज. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, उंची कमी आहे आणि लांबी देखील कमीच होती. खूप मोठी चुकी जयवंत कदम कडून झाले, चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मॅच जिवंत ठेवणारा चौकार आलेला आहे. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. निखिल जाधव यांनी सरळाटने खेळलेला स्ट्रेट हिट होता आणि जयवंत कदम बॉलच्या खाली आले, परंतु त्यांच्या हातामधून बॉल निसटलाय आणि बॉलने सीमारेषा घाटलेली आहे, सीमारेषा पार गेलाय. त्यामुळे आता 3 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 14 धावा. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा ना वही हमारे लिए सबसे बडा. अगदी बरोबर आहे, परंतु निखिल जाधव यांना पुनर्जन्म मिळालाय. त्याने ह्या धावा जर कंप्लीट केल्या ना तर निश्चितपणे जयवंत कदमला रात्रीची झोप लागणार नाही. 13 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. 3 बॉल 14ची गरज. आज तो संघर्ष करावाच लागेल. संघर्षाने भरलेली मॅच. महत्वाचा बॉल. ओहो, हा फटकात पहा. अगदी अर्जुन कदमने चांगली बॉलिंग केले, खोदून काढलाय, परंतु 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा मॅच जिवंत झाले. आता 2 बॉल 12 धावांची आवश्यकता. 2 षटकार आले, मॅच उद्ध्वस्त होऊ शकते. आज निखिल जाधव हिरो बनतील की अर्जुन कदम हिरो बनतील? ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो ना तो असतो विजेता. आणि मैदानाच्या आतमध्ये आज या मॅच मध्ये कोण होईल विजेता? नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सोडून चालणार नाही, प्रयत्नवादी राहावं लागेल. मेहनत तर तुम्हाला करावीच लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जिद्द, मेहनत, चिकाटी या सर्व गोष्टी तुम्हाला वापरात आणाव्या लागतील. त्याच वेळेला तुम्हाला विजय मिळू शकतो. एका बाजूला आहे स्ट्राईक एंडवरती निखिल जाधव, परंतु हा फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल निघून चाललाय, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. भोक्याच्या क्षणी निखिल जाधवच्या बॅट मधून आलाय षटकार. काय फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हारना चाहती है, लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं, असा सांगणारा षटकार निखिल जाधवच्या बॅट मधून आलेला आहे. 2 जीवनदानं मिळाली आणि त्याचा उपद्रव. निखिल जाधव सामना सोडायला तयार नाहीये. 1 बॉल 6ची गरज. निखिल जाधवला पुनर्जन्म मिळाला आणि त्यानंतर निखिल जाधवच्या बॅट मधून षटकार देखील आलाय. आणि आता 1 बॉल 6 धावांची गरज असताना आता दोन्ही टीमच्या ठासण्या अगदी फासफूस करायला लागतील, कारण आता संघ बालकांच्या देखील हृदयामध्ये धडधड वाढवली जाईल. पहा, अगदी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल परी 11 सातारा या टीमचा स्क्वॉड. संपूर्ण अगदी शांत वातावरण आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वीर मराठा वॉरियर्स या टीम मध्ये देखील शांतता पाहायला मिळते. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. कोण होणार विनर? आणि हा बॉल पंचांचा सिग्नल येईल, वाईड बॉल, परंतु रेफर देखील केलेला आहे बीमर साठी. त्यामुळे या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची देखील मजा घेताना पाहायला मिळतोय हा सामना. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड आता वाढू लागलेली असेल. काळजाचा ठोका चुकतोय. पाठीराखे विजयासाठी व्याकुळ झाले असतील. इथे बीमर साठी आता 3ऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. 3रे पंच सूर्यकांत आढाव सर प्रत्यक्षात पाणी करतायत. मित्रांनो, काय सामना आहे. एका बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने आणि त्यांच्या विरुद्ध परी 11 सातारा. आणि हा बॉल नो आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलंय, म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावाच लागेल. आता 1 बॉल 5 धावांची गरज. 4 बनवल्या तर सुपर ओव्हर होईल. काल एक सुपर ओव्हर झालेली आहे. सुपर डुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काही प्रेक्षक म्हणत असतील 4 येऊ दे, सुपर ओव्हर आम्हाला पाहायला मिळू दे, परंतु काही संघाचे पाठीराखे म्हणत असतील षटकार येऊ दे किंवा डॉट बॉल येऊ दे. आणि हा डॉट बॉल आलाय आणि इथे विजय मिळवलाय. अर्थातच काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. फ्रीडचा बॉल होता आणि बॉल निघून चाललाय.
आणि या बॉल वरती 4 धावा आलेल्या आहेत. मॅच सुपर ओव्हर मध्ये पोहोचलेली आहे. अर्जुन कदमने बॉल चांगला टाकला, परंतु पाठीमागच्या बाजूला बॉल थांबवता आलेला नाहीये आणि इथे आता हा फ्री हिटचा बॉल होता आणि तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. पुन्हा एकदा हा बॉल बघायला आवडेल कशा प्रकारे हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पहा हा बॉल सोडून दिला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आणि टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर पहा या बॉलवरती चौकार आला आणि झालं ते मोये मोये. चला फ्री हिट इथे झालेली आहे, हा बॉल झालेला आहे. चला आता यानंतर सुपर ओव्हर कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्या. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले गेले, कारण खरं तर क्लीन बोल्ड झाला होता असं वाटत होतं विकेट किपरला की क्लीन बोल्ड झालाय, परंतु फ्री हिटचा बॉल होता हे त्याच्या लक्षामध्ये नव्हतं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचला. अवघ्या 5 धावांची गरज